हाय मित्रांनो, आज मी माझ्या अँटिक गोष्टींची रिव्ह्यू करणार आहेत. तर चला आज आपल्या या व्हिडिओला सुरू करूया. हा चमचा बघू शकता. हा चमचा 20 ते 30 वर्ष जुना असेल, कदाचित 40 वर्ष पण जुना असू शकतो. थोडा तुटलेला आहे पण बघू शकता अजून पण किती हा कन्झर्व आहे, प्रिझर्व आहे अजून बघू शकता. आणि आता आपण ह्याचा तुटलेला भाग म्हणजे हा नाग बघू शकता. हा आता खरा पूजेचा चमचा आहे, खूप जुना आहे. बघू शकता कसा आहे चमचा. हा तुटलेला चमच्याचा भाग आहे. हा चमचा बाजूला ठेवूया. हा बघू शकता, हा इंग्रजकालीन नाणं आहे. हे नाणं इंग्रजांच्या काळातले आणि हे कॉपर या धातूपासून बनलेले. बघू शकता याच्यावर क्वीन विक्टोरियाचा पण थोडंसं कोरलेलं दिसतंय. बघता कसा कॉइन आहे. आणि हा 1 क्वार्टर आण्याचा नाणं आहे. ते बघू शकता कसं आहे हे नाणं. हा कॉइन बघू शकता 50 पैशाचा, दोन्ही बाजूनी बघू शकता. हा तसा म्हणता तो खूप जुना कॉइन नाही आहे, 1998चा हा कॉइन आहे. आणि हा कॉइन एवढा पण जुना नाही आहे, पण आपण याला थोडंसं जुनं नाणं म्हणू शकतो. बघू शकता कसं नाणं आहे हे. बघू शकता हे 1 रुपयाचं नाणं 1995च्या दशकातलं आहे. बघू शकता हे नाणं खास करून मला माझ्या वडिलांनी मला दिला हा कॉइन. तर हा 1995चा कॉइन आहे. एक घुमून दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचा हा काहीसा कॉइन आहे. तो बघू शकता थोडेसे रंगाचे वेगळे आहेत, पण कॉइन हा 1 रुपयाचाच आहे. हे बघू शकता हे पण कॉइन काहीसे थोडेसे जुने आहेत, म्हणजे लय पण जुने नाही आहेत. हा बघू शकता दोन्हींचे मॅन्युफॅक्चरिंग डेट वेगळी आहे. तर हिची 1989ची याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे, म्हणजे 1989ची हे तारीख हिची. आणि हिची 2001ची बघता 2001ची हिची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. बघता हा 25 पैशाचा कॉइन आहे, ज्याला अशी गंज लागलेली आहे. तो 1973चा कॉइन आहे, म्हणजे 1973चा. आणि जो एकदम थोडासा मेटॅलिक टाईपचा दिसत आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे 1974, म्हणजे 1974. तर बघू शकता हे पण खूप जुने कॉइन आहेत. बघू शकता कसे चांगले कॉइन आहेत ते, अजूनही सुस्थितीत आहेत. हे जर का कॉइन आपण बाहेर घ्यायला गेलो तर ह्याची प्राईस पण खूप लागते, आणि ह्याला ब्लॅक मार्केटमध्ये याची प्राईस पण खूप जास्त आहे. चला पुढं बघूया आपण. बघता हा पण नवीन 50 पैशाचा कॉइन. हा पण खूप त्यावेळेस नवीन आलेला होता. ह्याची बघू शकता लय पण जुनी डेट नाही आहे, 2008ची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघू शकता. 2008ची हिची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. बघा त्यावेळेस हा चालत होता 50 पैशाचा कॉइन. बघू शकता अजून सुस्थितीत आहे, प्रिझर्व आहे अजून. तर चला आपण पुढच्या गोष्टी बघूया. बघू शकता ही पण खूप वर्ष जुनी नोट आहे. तर हिची बॅक साईड दाखवतो तुम्हाला. बघा 5 रुपयाचा हा हे आहे नोट आहे. तर बघू शकता सुस्थितीत आहे अजून ही नोट. आणि ही नोट किमान 1950 ते 2000च्या ह्याच्यातलंच आहे, मधलाची. एवढा पण नवीन नाही ही नोट. तर चला आपण पुढं बघूया अजून. हे बघू शकता हे थोड्याशा जुन्या काळातलं हे लॉक आहे. 1970 ते 1950 किंवा त्याच्या मधलाच हे लॉक आहे. 1950 ते 1990च्या ह्याच्यातला हा लॉक आहे. बघू शकता थोडासा हा तुटलेला दिसतोय, खूप जुना आहे. आणि आता जी मी गोष्ट दाखवायला जाणार आहे ती बघून तुम्ही पण आश्चर्यचकित होसाल.
गेस करा या बॉक्समध्ये काय असेल. तर आपण ओपन करूया हा बॉक्स. ह्यात बघू शकता जुन्या काळातली दुर्बीण आहे. 1918 ते 1920च्या ह्याच्यातली ही दुर्बीण. चला आपण ही बाहेर काढूया. बघता ही इंग्रजकालीन दुर्बीण आहे. ही बघू शकता कशी पितळाची बनलेली. ही पूर्णपणे एक पण ह्याच्यात लोखंडाचा वापर झाला नाही. ह्याच्या आतमधला काहीसा प्लॅस्टिकचा बनलेला आहे. नाही तर ही फुल काचेची. तुम्हाला दाखवतो थोडं. बघता थोडं काहीसं जवळचं दिसतंय ना. माझी बॅग दिसते ना तुम्हाला. बघता खूप जवळचं हे दिसतं. हे इंग्रज काळात वापरली जायची. पूर्णपणे ही पितळाची बनलेली आणि याचा बाहेरचा भाग अख्खा लेदरचा बनलेला आहे. बघू बघता चाव थोडंसं काहीतरी लिहिलेलं आहे. तर ते मी वाचून दाखवतो. कॅल्विन अँड हक्स या माणसाने ही दुर्बीण बनवलेली आहे. ही दुर्बीण लंडनमध्ये बनवलेली होती. ही सन 1917 मध्ये तयार करण्यात आलेली होती. त्याच्या स्थितीवरून लक्षात आलं असेल की ही किती जुनी असेल. तर उलटी बाजू पण दाखवतो तुम्हाला. बघता जे तुम्हाला हिरो दिसत आहे ते प्लॅस्टिकचा भाग आहे त्यावेळेसच्या. आणि बाकी सगळे तर बघू शकता पितळाची. आणि त्याच्यासोबत मला हा बॉक्स पण भेटलेला आहे. हा बॉक्स पण पूर्णपणे लेदरचा बनलेला आहे. ह्याच्यावर पण तसं जे बटणं पण कोरीव काम केलंय थोडं. ह्याच्यावर पण तशाच डिझाईन केलेले आहेत. बघू का याच्या आतमधलं पण दाखवतो. ह्याच्यात ही दुर्बीण आलती मी जेव्हा मागवलेली तेव्हा. बघता कशी आहे. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला गुड बाय.